नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DMIS अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे MPSC राज्यसेवा तसेच कंबाईनची पूर्व परीक्षा कशी पास करायची याची स्ट्रॅटेजी. तुम्ही आत्तापर्यंत यूट्यूबवरील किंवा टेलिग्रामवरील भरपूर स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ कदाचित पाहिले असतील, परंतु आपण या व्हिडिओमध्ये काही युनिक गोष्टी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तसेच एक्झामसाठी काय इम्पॉर्टंट आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूया. आम्हाला आशा आहे की नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपण व्हिडिओच्या शेवटी काही महत्त्वाच्या गोष्टी अनाऊन्स केलेल्या आहेत. त्या गोष्टी मिस होऊ नये यासाठी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या काही चुकीच्या गोष्टी मनामध्ये ठेवल्या असतील त्या दूर करणे. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की अनुक पर्टिक्युलर एका टॉपरने सांगितलेली बुक लिस्ट वाचली म्हणजे आपण पास होऊ. तर असं नाही मित्रांनो. प्रत्येक टॉपरने त्याच्या कन्व्हिनियन्सनुसार एक बुक लिस्ट बनवलेली असते. तसेच मार्केटमध्ये फिरत असलेल्या बुक लिस्ट ह्या प्रत्येक टॉपरने वाचलेलेच असतील असे आपण म्हणू शकत नाही. ओके, त्यांनी त्या बुक लिस्टला आयडियल करायचा प्रयत्न केलेला असतात, जेणेकरून तुम्ही कुठल्याही गोष्टी मिस होऊ नये. त्यामुळे तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार, म्हणजे तुम्हाला कुठल्या बुकमधनं जास्त समजतं, कुठल्या मीडियममधनं समजतं, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. पुढचं मिथ म्हणजे बेसिक क्लिअर न करता फक्त तुक्के मारून परीक्षा पास होणे. तुम्ही पाहिलंच असेल की टेलिग्राम असो, यूट्यूबवर असो, वेगवेगळे तुम्ही व्हिडिओ पण पाहिले असतील की फक्त तुक्के मारून परीक्षा कसं पास व्हायचं. आपण एक काही प्रमाणात म्हणू शकतो की जर लक असेल तर तुक्के लागूही शकतात, परंतु सगळ्याच एक्झाममध्ये आणि सगळ्याच क्वेश्चनमध्ये तुक्के लागत नाहीत. त्यामुळे हे ब्लंडर करण्याऐवजी तुम्ही जर बेसिक असा अभ्यास चांगला केला तर तुम्हाला तुक्के मारायची गरज खूप कमी पडेल आणि तुमचे पास होण्याचे चान्सेस जास्त वाढतील. ओके, त्यामुळे तुमचं बेसिक अगोदर क्लिअर करा आणि मग तुक्के वगैरे ह्या गोष्टी असतील ह्या गोष्टींकडे आपण जाऊ शकतो. त्यानंतर पुढची एक गोष्ट म्हणजे ते म्हणजे अमुक एक पर्टिक्युलर मेंटर किंवा एका मास्टरवर कम्प्लिटली डिपेंड राहणे. आता प्रॉब्लेम असा आहे की मार्केटमध्ये खूप सारे मेंटॉर्स आलेले आहेत. आपला त्याबद्दल वाद नाहीये, परंतु विद्यार्थी मित्र काय करतात, आपले प्रत्येक पर्टिक्युलर मेंटरवर खूप डिपेंड राहतात. म्हणजे टाइम टेबल असो किंवा त्यांचा गायडन्स असो, बुक लिस्ट असो, रिव्हिजन असो, टेस्ट सिरीज असो, त्यामुळे कदाचित आपलं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करूनच मेंटॉर निवडा किंवा शक्यतो डायव्हर्सिफाय करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची रिस्क जी आहे ती मिनिमाइज होऊ शकते. त्यानंतर प्रत्येक विषयाच्या बॅचेस लावणे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना सवय असते की मार्केटमध्ये एखादी बॅच आली की त्याला एक जॉईन करणे. असं पण आजकाल बॅचेसची फी जास्त नसते, 100, 200, 300, 1000, जास्तीत जास्त 5000 याच्यावर शक्यतो फीज नसते. त्यामुळे बरेच विद्यार्थी एक बॅच लावून घेतो असं समजून बॅचेस जॉईन करतात. ते त्यापैकी बऱ्याचशा बॅचेस त्यांच्या कम्प्लीटही होत नाहीत. त्याची रिव्हिजन ही गोष्ट वेगळीच. आणि ही सगळी खिचडी केल्यामुळे होतं कसं की तुमचा कुठलीच सब्जेक्ट, कुठलाही पर्टिक्युलर टॉपिक हा परफेक्ट होत नाही. ओके, त्यामुळे ज्या विषयाची गरज आहे त्याच विषयाची बॅच लावणे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये एखादं नवीन बुक आलं तर लगेच जाऊन घेणे. आपल्याला माहिती आहे की लायब्ररीमध्ये तुम्ही कोणाकडे तरी एखादं बुक पाहिलं किंवा एखाद्या मित्राने सांगितलं तर आपण लगेच जाऊन ते बुक घेतो आणि वाचूनही काढतो. पण प्रॉब्लेम असा होतो, ज्यावेळेस तुम्ही ते बुक रिवाईज करता त्यावेळेस कदाचित तुम्ही वाचलेल्या फॅक्ट्स तुम्हाला खूप क्वचित आठवतात आणि तुम्ही आधी जे पुस्तक वाचलं होतं त्यावर तुमची बऱ्यापैकी कमांड आलेली असते. त्यामुळे ही चूक करू नका. जर खूपच गरजेचं असेल तरच नवीन पुस्तक घ्या आणि शक्य झाल्यास लायब्ररीमध्ये कोणी घेतलं असेल त्यापैकीच काही अपडेटेड तुम्ही जे काही फॅक्ट्स असतील तुम्ही त्याच्या बुकमध्ये किंवा नोट्समध्ये अपडेट करू शकता. ओके, तर ह्या मार्केटमधील सर्वसाधारण भ्रम म्हणू शकतो किंवा मीच म्हणू शकतो, हे आपण या स्लाइडमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया की प्रिलिम पास करण्याची स्ट्रॅटेजी. फर्स्ट थिंग्स फर्स्ट, राईट. म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आता त्या अगोदर आपल्याला करायला हव्या. तर आपल्याला माहित आहे की सिलेबस, PYQs आणि कंटेंट या गोष्टी तुम्ही इतरही स्ट्रॅटेजीमध्ये ऐकल्या असतील. आपण आता वन बाय वन पाहूया.
तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गावी जायचंय त्या गावाची पाटी वाचता यायला हवी का नको. अर्थातच तुम्हाला सिलेबस माहीत हवा. तर तुम्हाला सिलेबस माहीत नसेल आणि तुम्ही जर डायरेक्ट बुक घेऊन वाचत असाल तर ते सगळ्यात मोठं ब्लंडर असेल मित्रांनो. त्यामुळे एमपीएससीने जो दिलेला सिलेबस आहे त्याला मायक्रो लेवलवर डिकोड करणं हे सर्वात महत्त्वाचं काम. ओके. त्यानंतर पीवायक्यूचा उपयोग करून सिलेबस प्रायोरिटीनुसार अरेंज करणे. म्हणजे सिलेबसमधील सगळेच पॉईंट इम्पॉर्टंट असतात असं नाही. एका पर्टिक्युलर पॉइंटर कदाचित एमपीएससी जास्त प्रश्न विचारते, बाकी पॉइंटर विचारत नाही किंवा कमी विचारते. त्यामुळे तुमचं पीवायक्यूच्या अनालिसिसच्या आधारे तुमचं सिलेबसची प्रायोरिटी ठरवणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता. ओके. आणि ज्या पुस्तकातून तुमचा जास्तीत जास्त सिलेबस कव्हर होतो साधारणपणे त्या विषयांची तुम्ही एक लिस्ट बनवायची, जेणेकरून ती तुमची एक बुक लिस्ट तयार होईल. शक्यतो मिनिमम बुक लिस्ट करायचा प्रयत्न करा. जसं की पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत हे मोर दॅन इनफ आहे. त्यामुळे शक्यतो एक बुक असं ठेवायचं ज्याच्यामध्ये मॅक्झिमम तुमचा सिलेबस कव्हर होईल. ओके. पुढे आपण डिटेलमध्ये चर्चा करूयाच. आता सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट म्हणजे स्टडी टाइम टेबल कसं बनवावे. आता तुम्ही मार्केटमध्ये बरेच ऐकलं असेल की एक पर्टिक्युलर मेंटर टाइम टेबल बनवून देतो, तुम्ही ते फॉलो करता. त्यामध्ये तुम्ही खूप एक्सपेक्टेशन ठेवता पण तुमच्याकडनं फॉलो होत नाही आणि तुमचं टाइम टेबल बिघडून जातं. पण प्रत्येकाला माहीत नसतं की आपलं प्रत्येकाचं एक वेगळं शेड्यूल असतं, त्यानुसार आपल्याला टाइम टेबल बनावं लागतं. तर आपण यासाठी एक स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. तर स्टडी टाइम टेबल कसं बनवावं. लक्षात घ्या, प्रत्येक विषयासाठी तुम्ही कुठलं तरी पुस्तक फायनल केलेलं असेल. जसं एक्झाम्पल मी सांगितलं की लक्ष्मीकांत. ओके. आता त्या पुस्तकाचे कोणतेही 10 पानं तुम्ही काय करायचं, घड्याळ स्टॉप लावून वाचायचंय. ओके. ते स्टॉप लावून वाचल्यामुळे काय होईल की तुम्हाला प्रत्येक पानाला लागलेला एक ॲव्हरेज टाइम म्हणतो आपण, सरासरी वेळ तुम्हाला त्याच्यावरून कळेल. असं प्रत्येक विषयाचं करायचं. ओके. जसं तुम्ही पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत वाचलं, समजा तुम्ही इतिहासासाठी समाधान महाजन सरांचं बुक वाचत असाल. ओके. तर तुम्ही त्यासाठी पण असंच करायचं, म्हणजे 10 पाने वाचायची, स्टॉप वॉच लावायचं आणि त्याचा सरासरी टाइम काढायचा, जेणेकरून त्या विषयाला साधारणपणे प्रत्येक पानाला किती वेळ लागू शकतो. हो, आता हे प्रत्येक विषयानुसार सरासरी लागणारा वेळ व्हॅरी होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक पानाला म्हणत आहे मी, प्रत्येक पानाला लागणार. सपोज एखाद्याला पॉलिटी इझी जातं तर त्याचं पॉलिटी कदाचित एक पान 5 मिनिटात वाचून होईल. सपोज एखाद्याला इकॉनॉमिक्स खूप अवघड जाते तर इकॉनॉमिक्सचं एक पान वाचायला कदाचित त्याला 10 मिनिटं लागू शकतात. त्यामुळे सब्जेक्टनुसार हे जो ॲव्हरेज टाइम पर पेज आहे तो व्हॅरी होऊ शकतो, हे लक्षात घ्या. हे टास्क झाल्यानंतर पुढचं महत्त्वाचं म्हणेल मी किंवा सगळ्यात महत्त्वाचा टास्क ह्या टाइम टेबल बनवण्याच्या स्ट्रॅटेजीमधलं ते म्हणजे चार्ट बनवणं. तर तुम्ही असा एक चार्ट बनवायचा आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की एक विषय, त्याच्यामध्ये आपले जे नॉर्मल विषय आहेत पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, वॉट एव्हर. त्यानंतर त्या पुस्तकाचं नाव. आता पुस्तकाचं नाव शक्यतो असं ठेवायचं, म्हणजे एक पुस्तक असं निवडायचं ज्याच्यामध्ये सगळा सिलेबस कव्हर होईल. जसं मी मगाशी सांगितलं लक्ष्मीकांत. तुम्ही एका विषयासाठी एकपेक्षा जास्त पुस्तकही वाचू शकता. त्यानुसार तुम्ही त्या बुकच्या लिस्टमध्ये नाव ॲड करू शकता. ओके. त्यानुसार तुम्ही हा टेबल मॉडिफाय करा. तसं मी पॉलिटीसाठी म्हटलं की लक्ष्मीकांत. नंतर तुम्ही एकूण सिलेबसनुसार त्यातली कामाची पानं किती आहेत, म्हणजे सिलेबसमध्ये जो आपला कंटेंट आहे त्यासाठी मला ह्या पुस्तकातील किती पानं वाचावी लागतील. तुम्हाला स्टार्ट टू एंड पुस्तक वाचायचं नसतं, त्यामुळे तुमचा टाइमपासही होऊ शकतो आणि तुम्ही बिनकामाच्या गोष्टी वाचाल त्याच्यामध्ये. त्यामुळे शक्यतो ज्या कामाच्या गोष्टी तेवढ्याच वाचायच्या, त्यासाठी त्यातली कामाची पानं किती हे ते तुम्ही पाहून घ्या. सपोज त्याच्यामध्ये 500 पानं आहेत, एक्झाम्पल मी सांगतो, लक्ष्मीकांतमध्ये कामाची पानं सपोज 500 आहेत. आता सरासरी लागणारा वेळ, जसं की आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं होतं की तुम्ही प्रत्येक सब्जेक्टसाठी सरासरी लागणारा वेळ काढायचा प्रत्येक पानानुसार. ओके. तर प्रत्येक पानाला मी एक्झाम्पल पकडलं की लक्ष्मीकांतच्या माझ्या एका पानाला लागलाय मला 5 मिनिटं वेळ. ओके. आणि टोटल पेजेस किती आहेत आपले कामाची 500 आपण अज्युम केलंय, राईट. तर तुम्हाला एकूण वेळ किती लागणार आहे ते पुस्तक वाचण्यासाठी, तर 500 पानं गुणिले 5 मिनिटं. ओके. म्हणजे 2500 मिनिटं. आता 2500 मिनिटाचं आपल्याला तासामध्ये करायचं, म्हणजे कितीने भागावं लागेल, तर 60ने भागायचं. तर जो काही त्याचं उत्तर येईल ते म्हणजे असणारा तुमचा एकूण वेळ. तर एकूण वेळ जो आहे तो तुमचा त्याच्यामध्ये तुम्ही तासामध्ये लिहायचा. असं करून तुम्ही प्रत्येक विषयासाठी करायचं. आणि सगळं करून झालं की तुम्ही त्या दिवसामध्ये साधारणपणे किती वेळ अभ्यास करणार आहात त्यानुसार तुम्ही एका विषयाला साधारणपणे किती दिवस लागू शकतो हे पहा. आता प्रत्येकाचा दिवसाचा अभ्यासाचा एक पर्टिक्युलर ॲव्हरेज टाइम असेल साधारणपणे
काहींचा 7 तास, काहींचा 10 तास, काहींचा 12 तास, काहींचा 15 तास. ओके, त्यानुसार तुम्ही जे हे तास आहेत त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकता. आणि सपोज एखाद्या विद्यार्थ्याने दिवसभर पॉलिटी करायचं ठरवलं आणि तो सरासरी दिवसाला 10 तास अभ्यास करतो, आणि तुम्ही या चार्टनुसार एकूण जो तास काढलाय तो म्हणजे 50 तास त्याला लागतात पॉलिटी पूर्ण कंप्लीट करण्यासाठी. तर आपण आता कॅल्क्युलेशन केल्यानुसार जर 10 तास तो दिवसाला अभ्यास करत असेल आणि त्याला पॉलिटीला टोटल लागणार असतील 50 तास, म्हणजेच याचा अर्थ त्याला पॉलिटी हा विषय कंप्लीट करण्यासाठी लागणार टोटल 5 दिवस. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं एक्झॅक्ट टाइम कळेल की तुम्हाला प्रत्येक विषय कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागेल. तुम्ही जर रॅन्डमली टाइम टेबल बनवलं तर तुमचं टार्गेट अचीव होणार नाही, पुढे मागे होऊ शकतं. पण तो हार्ड चार्ट जर केला तर माझी खात्री आहे की तुमचं 99% तुमचे टार्गेट्स कंप्लीट होतील, जर तुम्ही हे टाइम टेबल अशा प्रकारे बनवलं तर. ओके, तर हे झालं टाइम टेबलचं. पुढचं आहे नेक्स्ट प्लॅन. आता एक विषय वाचून झाला की लगेच त्याच्या मायक्रो नोट्स काढायच्या. ओके, तर आपण आता वाचनाला सुरुवात करू. जसं की तुम्ही पॉलिटी वाचतात, सपोज तुम्ही पहिला चॅप्टर वाचला जसं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड वगैरे वाटेवर, ठीक आहे, तर तुम्ही त्याच्या लगेच मायक्रो नोट्स काढायच्या जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनसाठी फायद्याचे ठरतील. ओके, तर मायक्रो नोट्स नाही काढल्या तर त्याचा तोटा काय होतो आणि त्याचा फायदा काय हे पण सांगू शकतो मी. त्याचा फायदा असा की तुम्हाला ज्यावेळेस एक्झाम येते आणि तुम्हाला एका दिवसामध्ये खूप सारं काही कव्हर करायचं असतं, तर तुम्हाला नोट्स तुमच्या लवकर वाचून होतात, त्यामुळे तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो की चला ॲटलिस्ट मी माझ्या नोट्स वाचून झाल्यात आणि मला मी क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. जर मायक्रो नोट्स काढल्या नाही तर त्याचा तोटा काय होईल, तर तोटा असा की तुम्हाला एवढा सगळा सिलेबस शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये कव्हर करणं कठीण होऊन जातं, आणि तुमचा सिलेबस कव्हर नाही झाला की तुमचा कॉन्फिडन्स लूज होतो आणि तुम्ही सिली मिस्टेक करण्याचे चान्सेस जास्त वाढतात. त्यामुळे मायक्रो नोट्स काढणं गरजेचं आहे. इन केस जर तुम्हाला वेळ मिळालाच नाही, तर सपोज तुम्ही जॉबवाले व्यक्ती आहात किंवा अजून बाकी काही गोष्टी तुम्हाला वेळच नाही मिळाला, तर तुम्ही टॉपरच्या सिलेक्टिव्ह नोट्स वाचू शकता. सिलेक्टिव्ह म्हणत आहे मी, सगळ्याच्या सगळ्या नोट्स वाचणं गरजेचं नाही. सिलेक्टिव्ह नोट्स त्याच्या म्हणजे काय बेस तुम्हाला घेता येईल त्यानुसार तुम्ही वाचू शकता. हे झाल्यानंतर त्या विषयाची पीओक्यू सॉल्व्ह करणे. पीओक्यू जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला कळून जाईल की त्या पर्टिक्युलर विषयामध्ये कुठल्या टॉपिकवर आयोग जास्त प्रश्न विचारते, आणि त्याचं तुम्हाला विश्लेषण करायचं. विश्लेषण करायचं म्हणजे की ह्या पर्टिक्युलर टॉपिकवर कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारले आहेत की फॅक्च्युअल क्वेश्चन विचारलेले आहेत. फॅक्च्युअल विचारले ते साधारणपणे किती डीप लेवलवर विचारले आहेत, कॉन्सेप्टमध्ये साधारणपणे किती डीपमध्ये विचारलेले आहेत. ह्या सर्वांचे विश्लेषण साधारणपणे तुम्ही केलं की झालं तुमचं ते विश्लेषण. ओके, राईट. त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे पुढची गोष्ट आहे ते म्हणजे त्या नोट्सची रिव्हिजन करणे. जनरली प्रत्येकजण आपलं एक टाइम टेबल ठरवत असतो, आणि सर्वसाधारणपणे जनरली लोक रविवारी हा जो टाइम देतात तो एकतर टेस्ट सॉल्व्ह करण्यासाठी किंवा रिव्हिजन करण्यासाठी. तुम्ही तुमच्या मायक्रो नोट्सचे रिव्हिजन साधारणपणे रविवारी करू शकता. त्यानंतर टाइम लावून टेस्ट सॉल्व्ह करणे. एकदा तुम्ही कंटेंट वाचून झाला, त्याच्यावरच्या मायक्रो नोट्स काढल्या, त्याच्यानंतर त्याच्यावरची पीओक्यू सॉल्व्ह केले, तर एक महत्त्वाची गोष्ट राहते ते म्हणजे टाइम लावून टेस्ट सॉल्व्ह करणे. टाइम लावून टेस्ट सॉल्व्ह करण्याचा फायदा असा की तुम्हाला एक्झाममध्ये जे परफॉर्मन्स प्रेशर येऊ शकतं त्याची तुम्हाला प्रॅक्टिस होऊ शकते, आणि ज्या सिली मिस्टेक होऊ शकतात तर तुम्ही आत्ताच टाळू शकता. ओके, तर तुम्हाला काय एक्सपेरिमेंट करायचं आहे, रिस्क घ्यायची, म्हणजे जसं की सपोज तुम्हाला ऑल ऑफ द अबो आन्सर करायचे किंवा काही ठिकाणी लॉजिक लावायचे, या सगळ्या गोष्टी तुम्ही टेस्टमध्ये लावू शकता. ओके, हा बऱ्याच वेळा स्ट्रेस सिरीजचे प्रश्न अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की त्याच्यामुळे तुमचे लॉजिक कदाचित वर्क होत नाही, त्यासाठी पीओक्यूच कामाला येतात. तरी देखील तुम्हाला अजून काही एक्सपेरिमेंट करायचे असतील, ओके, शक्यतो काहींना सब्जेक्ट वाईज वेगवेगळे पर्टिक्युलर सिक्वेन्सनुसार पेपर सॉल्व्ह करायचा आहे. सपोज काहींना आधी पॉलिटी सॉल्व्ह करून पाहायचं आहे, काहींना आधी हिस्ट्री सॉल्व्ह करून पाहायचं आहे, काहींना आधी करंट सॉल्व्ह करून पाहायचं आहे. यानुसार तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी बनवू शकता. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे टेस्टचं ॲनालिसिस करणे. तर टेस्टचं ॲनालिसिस करून तुम्ही त्याचे वीक पॉईंट्स तुम्ही लिहून ठेवू शकता. म्हणजे कसं की सपोज काहींना पॉलिटीमध्ये जर कन्सेप्च्युअल गोष्टी कदाचित जर मिस होत असतील किंवा कन्सेप्च्युअल गोष्टी चुकत असतील, ओके, तर तुम्ही लिहून ठेवू शकता की माझे कन्सेप्च्युअल गोष्टी वीक आहेत. त्यानुसार तुम्ही नेक्स्ट रिव्हिजनमध्ये त्या वीक पॉईंटवर जास्त फोकस करायचा. तर अशा प्रकारे तुम्ही टेस्टचं ॲनालिसिस करून त्या वीक पॉईंटवर काम करून पुन्हा तुम्ही तुमचे पॉईंट्सचे स्ट्रेंथन करू शकता, अर्थात त्याच्यावर पकड मिळू शकता. आणि पीओक्यू आणि टेस्ट सिरीजचा प्रॅक्टिस केल्यामुळे तुमचा एक एमसीक्यू माइंडसेट जो आहे तो विकसित होत असतो. एमसीक्यू माइंडसेट म्हणजे एमसीक्यू टॅकल करण्याची क्षमता. म्हणजे कसाही प्रश्न आला की मी एमसीक्यू कसा टॅकल करू शकतो, ती
करण्याची स्किल म्हणजे तुमचं MCQ माइंडसेट. तर अशा प्रकारे हा झाला नेक्स्ट प्लॅन. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुमचं टेम्परामेंट. तुम्ही खूप काही अभ्यास करता, परंतु जसं जशी एक्झाम जवळ येते तसं तसं साधारणपणे तुम्हाला टेन्शन येते की सपोज यापूर्वी जर तुमची एक्झाम फेल झाली असेल किंवा तुमचे अटेम्प्टही खूप झाले असेल, तुमचं वय खूप झालं असेल, तर तुम्हाला वाटू शकतं की ही प्रिलिम पास नाही झालं तर कसं होईल, हा शेवटचा अटेम्प्ट आहे, हे शेवटची MCQ पॅटर्न आहे, जर आपण एक्झाम पास नाही झालं तर काय होईल. तर सगळ्या गोष्टींचा विचार बाजूला ठेवायचा आहे आणि तुम्हाला एक गोष्ट करायची ते म्हणजे आपण एक्झाम पास होणारच आहेत, कारण जागाही भरपूर वाढणार आहेत, तुमचा अभ्यासही छानपैकी होणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्या तर तुम्ही तुमचा एक माइंडसेट होऊन जातो की माझा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे. हे पहा, 100% अभ्यास होणं कोणाचे पॉसिबल नाही. इव्हन टॉपर हे तुम्ही ऐकलं असेल की टॉपर हे म्हणतात की 100% अभ्यास कोणाचाही होत नसतो. तर मग आहे त्या अभ्यासावर तुम्हाला प्रिलिम क्रॅक करायची आहे हे तुमच्या मनात ठेवा. हा तुमचा कॉन्फिडन्स जर असेल तर तुम्ही प्रिलिम नक्की पास व्हाल, ही गोष्ट तुमच्या मनात ठेवा. त्यामुळे टेम्परामेंट मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम डे 1 अभ्यासाच्या पहिल्या दिवसापासून पेपर देऊन येईपर्यंत तुम्ही तुमचं टेम्परामेंट ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर टेम्परामेंट नसेल तर तुमचा अभ्यास होऊनही तुमची प्रिलिम फेल होऊ शकते. हे असं भरपूर माझ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत झालेलं आहे. अभ्यास भरपूर होता पण पेपर समोर पाहून त्यांचं टेम्परामेंट बिघडलं. स्टार्टिंगला त्यांना जे काही सेक्शन आले की काहींच्या सेटनुसार, तुम्हाला माहिती सेटनुसार क्वेश्चन बार खाली होतात. काहींना सपोज जर स्टार्टिंगला हिस्ट्री आला ना, हिस्ट्रीमध्ये बरेचसे अननोन क्वेश्चन असतात, त्यामुळे टेम्परामेंट कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही तुमचं टेम्परामेंट मेंटेन करायचे. आपण सब्जेक्ट वाईज प्रिपरेशन स्ट्रॅटेजी बनवणारच आहोत. हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, करंट, सायन्स एटसेट्रा. त्यानुसार तुम्ही आपली स्ट्रॅटेजी फ्युचरमध्ये तुम्हाला यूट्यूब चॅनलवर कळूनच येईल, राईट. त्यानुसार तुम्ही तुमचं अभ्यासाचं प्रिपरेशन स्ट्रीमलाईन करू शकता. ओके. तर हे होतं सब्जेक्ट वाईज प्रिपरेशन स्ट्रॅटेजीबद्दल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आपण अभ्यासाच्या दृष्टीने म्हणजे UPSC, MPSC, राज्यसेवा, कंबाईन, सरळ सेवा, पोलीस भरती तसेच वेगवेगळ्या एक्झामच्या आहेत, या सर्व एक्झामच्या पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या दृष्टीने आपण टेलिग्राम चॅनेल केलेलं आहे. त्यामध्ये आपण चालू घडामोडी टाकत असतो. त्यामध्ये लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स, त्याच्यानंतर इंडियन एक्सप्रेस, द हिंदू, PIB अशा वेगवेगळ्या सोर्सेसमधील महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण हायलाईट करून टाकत असतो. त्यानंतर चालू घडामोडीचे अतिसंभाव्य प्रश्न हे आपण MCQच्या स्वरूपामध्ये टाकत असतो, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर आपण वेगवेगळं स्टडी मटेरियल इमेज किंवा PDF स्वरूपात टाकत असतो. गव्हर्नमेंटच्या महत्त्वाच्या योजना किंवा नवीन नवीन योजना आपण ह्या टाकत असतो. त्यानंतर वेगवेगळ्या एक्झामचे रिझल्ट्स आणि काही जर घोटाळे रिलेटेड अपडेट्स असतील तेही आपण टाकत असतो. आणि आपण लवकरच प्री लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. त्यापैकी पहिली सिरीज म्हणजे आपली अतिसंभाव्य वन लाइनर चालू घडामोडी लेक्चर सिरीज. ओके. तर चालू घडामोडी आपण हे वन लाइनर क्वेश्चनच्या स्वरूपात अरेंज केलेले आहेत आणि जवळपास 75 आठवड्यांचे कव्हरेज आपण याच्यामध्ये करणार आहोत. तर 75 आठवडे कुठले, तर जानेवारी 2023 ते जून 2024 मधील जे चालू घडामोडी झालेल्या आहेत तर सर्वांचं कव्हरेज यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि या सर्व लेक्चरचं रेकॉर्डिंग तुम्हाला यूट्यूबला पब्लिकली अवेलेबल असेल. तुम्ही यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन तसेच कमेंट सेक्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही आपलं टेलिग्राम आणि यूट्यूब दोन्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असं स्ट्रॅटेजी तसेच फ्री लेक्चरचे तुमचे जे लेक्चर्स आहेत तुमचे ते मिस होणार आहेत आणि तुम्ही अपडेटेड राहाल. आणि तुमची प्रिलिम पास होण्यासाठी तुम्हाला आमचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो, त्याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या. ओके. चला तर मग तुम्हा सर्वांना परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी आणि मेन म्हणजे परीक्षा पास होण्यासाठी सर्वांना खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. विजयी भव. धन्यवाद.